मिरजेतील वेताळनगर वखारभाग या ठिकाणी रविवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास सोफा बनवण्याच्या कारखान्याला भीषण आग लागली। यावेळी महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी 5 गाड्यांच्या सहाय्याने जवळपास 3 तासांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारखान्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले। या आगीची झळ शेजारी असणाऱ्या घरांना सुद्धा किरकोळ स्वरूपात लागली। आग इतकी भीषण होती की या आगीत वर्कशॉपमधील फोम, प्लायवूड, लाकडे, सोफा लाकड, शिलाई मशीन, कॉम्प्रेसर, एक दुचाकी, सायकल इत्यादी फर्निचर बनवण्यास लागणारे साहित्य जळून खाक झाले। या आगीमुळे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे। घटनास्थळी महापालिका अग्निशमन दल तात्काळ पोहोचून मोलाची कामगिरी करत आगीवर नियंत्रण मिळवल्याने शेजारील घरे आगीपासून वाचवण्यात यश मिळाले। तर सदरची जागा मालक सलीम कलंगडे यांनी कमलेश पासवान यांना भाड्याने दिली होती। सदर ठिकाणी जास्त प्रमाणात सोफा फर्निचर बनवण्याचे दुरुस्तीचे काम चालत होते। अग्निशमन दलाकडून सदरची कामगिरी प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी, शशिकांत चव्हाण, सागर भातमारे, मोहम्मद अली शेख, अमोल गडदे, जावेद मुश्रीफ, सचिन जगताप, कृष्णराव मोरे, प्रवीण बल्लाळ, बाबूराव कोळी, चंद्रकांत झेंडे, इक्बाल मुल्ला यांनी केली आहे।